वेडेपणा करत जा रे इथे बसणार पटकन ओपन करू. संदीप आलाय का? सुरेश बरंच मागे गेले तुम्ही आज. कोणाचा आहे? इथला पासवर्ड काय आहे रे? इथला वायफायचा. ते तोपर्यंत कनेक्ट झालं. ओके ठीक आहे. ठीक आहे. फॉर लूप मध्ये आपण काय बघितलेलं? कोण मला एक ब्रीफ देईल? सूरज सांगा. आविष्कार कुठे होता? इकडे अप्लाय केलं का हर्षद? ते हा आणि ते चेंज केलं का? सांगितलं होतं तसं. आणि ते काल अजून कोणाला तरी लागत होतं, त्यांना सांगितलं का? याच बॅचच्या होत्या वाटतं त्या. ठीक आहे. व्हाईल लूप तसंच आहे, फक्त सिंटॅक्स वेगळा आहे जरा. रेस्ट एव्हरीथिंग इज सेम. ठीक आहे. फक्त आता क्वेश्चन कसे विचारतात माहिती आहे का फॉर लूप आणि व्हाईल लूप वरती? की ठीक आहे चलो, तुम्हाला एखादी सिक्वेन्स वरती इटरेट होऊन विचारलं की वेन विल यू यूज फॉर लूप, वेन विल यू यूज फॉर लूप अँड वेन विल यू यूज व्हाईल लूप. ठीक आहे. दोघांचा डिफरन्स विचारतील आणि तुम्ही कसं त्याच्यावरती लाईक कधी काय यूज करणार. ठीक आहे. एकदा तुम्ही व्हाईल लूप आज समजून घ्या, त्यानंतर मग तुम्ही याला आन्सर करा कधी काय यूज करणार. ठीक आहे. हे असे क्वेश्चन फ्रिक्वेंटली विचारले जातात की कधी तुम्ही काय यूज करणार ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स मध्ये. ठीक आहे. सो आणि युजिंग व्हाईल लूप इज लिटल बिट ऑफ ट्रिकी आय वुड से. ठीक आहे. कारण की जर त्याला नीट पद्धतीने यूज केलं नाही ना तर तो इन्फिनिटी मध्ये जातो. ती कंडिशन पण आपण बघणार. तर ज्यांच्याकडे पण त्यांचं असं ओल्ड डिव्हाइस आहे, तुम्हाला दिसेल का तिकडनं? तुम्ही आज पहिल्यांदा आलात ना? त्यांच्याकडे पण एक सिम्पल डिव्हाइस आहे, जुना डिव्हाइस आहे, नीट एकदम चांगले नीट सिंटॅक्स वापरा. कारण की एक दोन गोष्टी जरी मिस झाल्या, एक गोष्ट एक इन्क्रीमेंट स्टेप येते ती मिस झाली तर तो इन्फिनिटीला जातो. ठीक आहे. आणि जर एकदा इन्फिनिटीला गेला तर आय मीन तो स्टॉप होत नाही. तुम्हाला एक तर पूर्ण बंद करावा लागतो, नाही तर मग त्याला स्टॉप करण्याचा एक देयर इज अ थिंग कॉल्ड कंट्रोल सी. मॅक यूज करत असेल तर कमांड सी. ठीक आहे. तर याच्याने तो स्टॉप होईल, बट तो इतका फास्ट जातो ना की ते कंट्रोल सी पण वर्क करत नाही. बघणार आहे आपण याच्यामध्ये. ठीक आहे. एक सेकंड. सेम आहे. आपण याच्यामध्ये कुठले कुठले 3 स्टेटमेंट्स बघितलेले? ब्रेक, कंटिन्यू, पास. ठीक आहे. याच्यामध्ये पण सेम आहे. प्लस त्याच्यामध्ये आपण इफ एल्स वापरलेलं, करेक्ट? तेव्हाच आपण हे वापरलं ना. ठीक आहे. तर आता आपण याचा सिंटॅक्स बघत. काल ऍक्च्युअली मी तुम्हाला दोन्ही फाईल शेअर केल्या होत्या, इफ यू नो. किती लोकांनी ट्राय केला व्हाईल लूप?
आकाशने फक्त, आमिषाने, तुम्ही नाही त्या आमिषा त्यांनी सॉल्व्ह केलं होतं, बाकी फक्त बघत राहिले का? ए दिया है तो बी भी करना सीखो थोड़ा, ठीक आहे ठीक. While loop execute a set of statements as long as condition is true. म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही जी कंडीशन दिली है त्याला ती जोवर तुमची ट्रू है तब तक के आपका जो है वो लूप चलते रहेगा. एक बार कंडीशन फॉल्स हो गई, लूप टर्मिनेट हुआ. ठीक है. उसका सिंटैक्स कैसा है? वाइल, कंडीशन एंड कोड ऑफ ब्लॉक. ठीक है, जो भी एग्जीक्यूट करना है. ऐसा चल रहा है, बोल भी नहीं रहे हो. ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स कसा आहे? काय सिंटॅक्स? व्हाईल, कंडिशन अँड द कोड ऑफ ब्लॉक व्हॉट्स एव्हर वी हॅव टू यूज. काल तसंच फॉर साठी काय होता? थांबा. फॉर साठी काय होता? आविष्कार आणि हर्षलच्या मधला. अपलोड केली ना मी व्हिडिओ, ती पण नाही बघितली. ठीक आहे, संदीपच्या बाजूचा फॉर लूपचा सिंटॅक्स काय? हा, कंडिशन नाहीच आहे त्याच्यात. व्हॉट्स द सिंटॅक्स? थांबा, त्याला विचारलं. स्वरांगीच्या मागे तुमच्या बाजूचा फॉरचा सिंटॅक्स काय? कालचे लेक्चर्स करत नाही यार तुम्ही. फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. व्हॅल्यूच्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं काही पण यूज करू शकतो, बट इन लूप्स वी यूज आय जे दिस काइंड ऑफ टर्म्स. इन सिक्वेन्स म्हणजे काय है ना? त्याच्यावरती किती लोकांनी वेगळ्या वेगळ्या सिक्वेन्स वापरून ट्राय करून बघितलं. कोणते कोणते करके देखे? हुआ जैसे लूप में कैसा आता है वैसे आया. ठीक है, ऑनलाइन भी किसी ने किया. फॉर आई इन सीक्वेंस 0 to 10. नहीं, गलत. सुजाता गलत है. और दूसरा एक मैंने बोला था रेंज फंक्शन यूज करके, जिसमें हमने स्टार्ट, स्टॉप और स्टेप ये चीज सीखी थी. ठीक है. अभी इसके बाद लूप्स खत्म होने के बाद हम डेटा स्ट्रक्चर्स पढ़ने वाले हैं. हम स्ट्रिंग के साथ शुरू करेंगे. तब सबको नोटबुक तो है सबके पास. अभी बस आपको फंक्शंस याद रखने हैं, कुछ नहीं. मेरे भी याद नहीं रहते इतने. ठीक है, लेकिन इंटरव्यू क्लियर करने के लिए तो आपको याद रखने पड़ेंगे. बहुत से हैं, बहुत से. ठीक है, उसमें से कुछ चंग आपको है जो पता होने चाहिए. जर फंक्शन जरी पार्ट नसले तरी असं होऊ शकतं का? क्वेश्चन हा विचारतात. होऊ शकतं युजिंग फंक्शन. जसं एखादी स्ट्रिंगला तुम्हाला कॅपिटल करायचं आहे, स्मॉल करायचं आहे. ठीक आहे, कॅपिटल आहे की नाही ते बघायचं आहे, अपर केस लोअर केस आहे की नाही ते चेक करायचं आहे. त्याचा आउटपुट नेहमी बुलियन मध्ये येतं. इज अप्पर चेक करतं आहे का अप्पर, अप्पर केस मध्ये सगळे हो आहेत, मग ते आन्सर तुम्हाला ट्रू देईल. ठीक आहे, तर हे फंक्शन आहेत. सेम सिंटॅक्स आहेत, काहीच म्हणजे एक लाईन मध्ये तुम्हाला सांगितलं, एका लाईन मध्येच फक्त डॉट इज अप्पर, डॉट कॅपिटलाइज. ठीक आहे, डॉट रिप्लेस. ठीक आहे, आता हे रिप्लेस, कॅपिटलाइज, इज अप्पर, इज लोअर हे जे आहेत ना, हे सगळे वेगवेगळे मेथड फंक्शन्स आहेत. स्ट्रिंगचे वेगळे, लिस्टचे वेगळे, टपलचे वेगळे, सेटचे वेगळे, डिक्शनरीचे वेगळे. सेटमध्ये तर आपल्याला जॉईन्स करायचे जे तुम्ही एसक्यूएल मध्ये केलं होतं ना. लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इंटरसेक्शन, युनियन. हा करेक्ट सुजाता. पुणे आलंय का? तर हे सगळं आपण बघितलं होतं थोडक्यात, तर ते करावं लागेल. ते लागेल पण आपल्याला. ठीक आहे, सो व्हेरी पर्टिक्युलरली ठीक आहे. तो
ठीक आहे. सो आपण शिकणार व्हाईल. ठीक आहे, तो हे कंडिशन बघितली कसं लिहितं. ठीक आहे, हा एक सिम्पल एक्सप्लेनेशन. व्हाईल अ कीवर्ड टू स्टार्ट द लूप. ठीक आहे, कीवर्ड रिझर्व वर्ड्स काय आता आय होप रिमेंबर. A boolean expression that determines the loop should continue or not. Then code of block. ठीक है, while statement will run repeatedly until the condition becomes false. ठीक आहे, हा असा थोडक्यात त्याचा सिंटॅक्स आहे. हे बघा, जुपिटर. ठीक है, जो भी मैंने लिखा था. कंट्रोल सी टू एग्जिट अ लूप. ठीक है, पहले तो इन्फिनिट लूप कब जाएगा वो सीखेंगे. पहले तो सिंपल सिंटैक्स देख लेते हैं. क्या है सिंपल सिंटैक्स. एक आपको इनिशियलाइज करना है. लेट्स से i इक्वल्स टू आपने दे दिया 5. ठीक है, क्या है कैसा है. while I is less than लेस देन देते हैं 5. सेमीकोलन है क्या सिंटैक्स में, था क्या, देखा क्या किसने. प्रिंट आई. ठीक है, लेकिन यहाँ पे एक चीज है. क्या है वो. आई प्लस इक्वल्स टू 1. ठीक है, प्रिंट आई नहीं हुआ. सिंटॅक्स तर बरोबर आहे, चुकलं काय. काय झालं. म्हटली होती पण मला तुम्ही थोडं सफोकेट होतोय. ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. तर काय झालं, हा सिंपल सिंटॅक्स आहे व्हाईल लूपचा. समजलं. तर इथे दिस इज हाऊ यू प्रिंट. काय केलं आपण, एक स्टार्टर दिला, त्याला काउंटर असं म्हणतो. ठीक आहे, नंतर व्हाईल जी तुमची कंडिशन आहे आणि प्रिंट आहे, आणि खाली आपण त्याला हे दिलं. आता मला एक सांगा, इथे आपण हे काय केलंय रे. हा कुठला ऑपरेटर आहे. करेक्ट. त्याचं जर ऑपरेटर इन द सेन्स तुम्ही जर बघितलं असेल त्याच्यामध्ये आपण असंच करत होतो, जर फाईल नीट केली असेल तर. ठीक आहे, असो पुढे. तर हे समजलं. ठीक आहे, यामध्ये याला दिस इज कॉल्ड an increment step. कळलं increment step कशाला म्हणतात. ऑल गुड, ऑल क्लिअर. थोडं आय नो ट्रिकी आहे, बट समजून घ्या. सूरज इकडे. आता हे झालं तुमचं एक सिंपल सिंटॅक्स. ठीक आहे, लिहिता येतं. ऑल टाइम इन्क्रीमेंटच करावं लागतं. द्यावंच लागेल इन्क्रीमेंट स्टेप. तेच सांगतो. आता जर नाही दिली तर काय होईल. ठीक आहे, नाही दिली तर मला एक सांगा, तुम्ही आता कोणी तुम्हीच एकदा मला डोकं लावून सांगा, नाही दिलं तर काय होईल. त्याला समजणारच नाही नक्की करायचं काय. सिंपल लॉजिक आहे. हे जर आपण नाही दिलं तर इथे कोडला काय समजतंय रे, नक्की करायचं काय. आय लेस देन 5 एन प्रिंट आहे. आयच प्रिंट, आय काय तो आयच प्रिंट करत राहील 1 1 1 1 1 1 1 1 1. करेक्ट ना. अरे एक सिंपल लॉजिक आहे. हे जर मी दिलं नाही तर हे काय प्रिंट करेल, फक्त 1 1. बिकॉज त्याला काही पुढे काही त्याला मिळतच नाहीये की तू बाबा कशाने इन्क्रीज हो, कशाने नको होऊस. करेक्ट. ठीक आहे. हा, मग आता ते 1 1 1 किती टाइम्स होईल रे. हा नाही नाही, हे जर मी काढलं
ही स्टेप, याला काय म्हणतात, कुठली स्टेप आहे ही, लिहिली मी, हे टेक्निकल टर्म्स, कीप दिस इन माइंड, दिस इज कॉल्ड इंक्रीमेंट स्टेप. इफ आय डोंट गिव दिस पर्टिकुलर स्टेप, व्हाट विल हैपन? 4 times 4 times. गलत. n-1. नहीं नहीं, उसका कुछ है ही नहीं. मुझ आई जस्ट वांट दिस आंसर दैट इफ आई डोंट गिव एन इंक्रीमेंट स्टेप, कुछ पूछेंगे, इफ वी डोंट गिव एन इंक्रीमेंट स्टेप व्हाट विल हैपन विद द लूप. काय होईल? कंटिन्यू कंटिन्यू इन्फिनिटी मध्ये जाईल, थांबणारच नाही. ही तुमची सेल होत राहील. मी रिस्क नाही घेऊ शकत. ठीक आहे, ले लेते हैं अभी क्या. ठीक आहे, लेट्स से आपण परत लिहितो मी, काही प्रॉब्लेम नाही. आय इक्वल्स टू मी देतो मैसेज है, इक्वल्स टू मैंने दिया 1. ठीक है, वाइल जे जे दिया था, वाइल जे इन नहीं, जे लेस देन 10. ठीक है, प्रिंट जे. ठीक आहे, आता गंमत बघा, हे बघा, ये भी नहीं होगा. ठीक आहे, हा समजलं का रे? हे बघा, लॅग झाला होता जरा, अजूनही किंचित, ते बरंच जातं तुमचं, करप्ट होऊ शकतो बरं का याच्याने. सो म्हणून नीट हाताळा जरा. मग प्रश्न असा पडतो, प्रत्येकाला पडेल, सर असं होणारच असेल तर मग आपण वाईल वापरतोच कशाला? हालचाली. जर काही लोकांना, जर इफ यू आर स्मार्ट इनफ, तुम्हाला ते वरती मी जे दिलं होतं ते वाचूनच समजलं असेल की कधी फाईल यूज करतो आणि कधी फॉर यूज करतो. ठीक आहे, समजलं का रे काय मला नक्की सांगायचं होतं तुम्हाला, कसं गेलं ते इन्फिनिटी मध्ये जर आपण दिली नाही तर व्हेनेवर लिख लो ये चीज की व्हेनेवर द इंक्रीमेंट स्टेप इज मिसिंग इन एन वाइल लूप, द वाइल लूप विल गो इनटू इन्फिनिटी. लिहा कुठेतरी, लिहिलं का? एग्जाम्पल, याच्यावरती काही कोड्स आहेत सिंपल, ट्राय टू सॉल्व, अगर वो हुए तो सही है. नंबर के लिए कुछ करना होगा. And this is the last file which you are getting for today. जब डेटा स्ट्रक्चर्स पढ़ेंगे उसके बाद फिर आपको खुद को फाइल्स बनाने हैं. ठीक है, जब हम देखो दोनों एग्जांपल लिख लो, ये चीजें भूल जाते हैं, वीडियो भी देख लो, कुछ भी देख लो, नोट्स में रहेगी तो याद में रहेगी, कहीं पे नोट करके रखो. इन्फिनिटी में कब जाता है, इन्फिनिटी सगळ्यांना कळत आहे ना? इन्फिनिटीची साइन काय असते रे? पायथन मध्ये इन्फिनिटी कसं दाखवतो आपण? हाँ हाँ, कंट्रोल सी उससे स्टॉप हो जाएगा. नहीं तो VS कोड यूज कर रहे हो तो कर्नल को इंटरप्ट कर देना है. ठीक है, या फिर वही डिलीट कर दो, लेकिन डिलीट कर दी ना वो उतना रह जाता है. समजलं का इन्फिनिटीची कन्सेप्ट? चल मी मुद्दाम जास्त भर देतो जेणेकरून कळेल तुम्हाला, आन्सर कराल तुम्ही. ठीक आहे, सिंटॅक्स सेम आहे, सिंटॅक्स खूप इझी आहे रे. कोणी आलंय का? जागा आहे? अरे बहुत जगह है, हटो. लिहिलं का प्रत्येकाने? ठीक आहे, नाव फर्दर विल मूव टू वन मोर, जसं आपण काल केलं होतं त्याचे, हे बघा इन्क्रीमेंट स्टेप. ठीक आहे,
आपण काल केलं होतं काय की आपण लूप्स मध्ये वी युज्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. करेक्ट. लूप्स मध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट त्यामध्ये अजून 3 वेगवेगळे पॅरामीटर्स बघितले होते. आय होप यू रिमेंबर. ब्रेक, कंटिन्यू, पास. यामध्ये पण आहे. कसं येईल याचा सिंटॅक्स कोई बता सकता है तो. गाईज कालच शिकवलं मी. आउटर कंडिशन मध्ये इनर येईल तर मग पहिले आउटरला तसं त्याच्या सिंटॅक्स मध्ये द्यावं लागेल. काय लिहिणार आपण जे जी इक्वल्स टू 1 वाईल जी कंडिशन. आता तुम्ही काही वापरू शकता बरं का. आय होप यू नो युजिंग ऑपरेटर्स यू कॅन यूज मल्टिपल कंडिशन्स. का फॉर लूप मध्ये आपण करून बघितलेली कसं की आपल्याला वेन वी वॉन्टेड टू फाइंड द वेन वी वॉन्टेड टू फिल्टर ओनली द इवन नंबर्स फ्रॉम द पर्टिक्युलर लिस्ट ऑफ डेटा. करेक्ट. नंपाय जेव्हा तुम्ही शिकाल नंपाय मध्ये एक लाईक देयर इज अन ॲट्रिब्यूट कॉल्ड रॅन्डम. ठीक आहे. एक तुम्हाला रॅन्डम नंबर जनरेट करून देतं ते बिटवीन अ पर्टिक्युलर रेंज. लेट्स से तुम्ही एक रेंज दिली 2 टू व्हॉटएव्हर इट इज. त्यामध्ये एक रॅन्डम नंबर जनरेट करून देतो. त्या नंबर्स मधनं तुम्हाला इवन नंबर्स काढायचे हेच लागेल. ठीक आहे. आता तरी लिस्ट यू नो इट्स अ डिफाईन्ड लिस्ट सो यू हॅव दिस नंबर. तुमच्याकडे जर जास्त असले तर ठीक आहे ना. तर मग त्याला मग आपण एका डेटा फ्रेम मध्ये करू शकतो युजिंग पांडास pd.df df df equals to pd dot करून. ठीक है. कंडीशंस यू कैन यूज मल्टीपल. अभी आपको ऑपरेटर्स पढ़ा है तो आप कंडीशंस यूज कर सकते हो. ठीक है. That's what I was saying. Have a walk outside or else cabin मध्ये बसा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इक्वल्स टू आपण 10 देऊ. ठीक आहे. आता काय करता प्रिंट जी. करेक्ट. नाव इफ जी इक्वल्स टू 5. करेक्ट. असंच देतो ना आपण. काय करायचं ब्रेक. हा. आता काय राहिलं रे जर मी असंच प्रिंट केलं तर इन्क्रीमेंट स्टेप. कळलं का किती गरजेची आहे. काही वापरा वाईल मध्ये. परत सांगतोय कसं लिहिणार इन्क्रीमेंट स्टेप माहितीये. जी प्लस इक्वल्स टू कितीने 1 ने आपल्याला करायची आहे ना. 1 2 पर्यंत. ओके. कुठे गेला आपला जी. जी घेतलेलं ना आपण. हा ठीक आहे. 5 ला जाऊन ब्रेक झाला. ठीक आहे. तसंच ब्रेकच्या ऐवजी आता तुम्ही सांगायचं मला काय वापरू शकतो. कंटिन्यू. कोण सांगेल. एखाद्याने जरा इनिशिएटिव्ह घ्या आणि सांगा कंटिन्यू साठी कसं करणार विदाउट बघता. तुम्हाला आज प्रोग्राम घ्यायचा होता. ठीक आहे. बोलो. अरे अभी बताया मैंने. एक नया एक रुको ऑनलाइन कोई बताने वाला है. मैसेज कौन कर रहा है मेरे को. ठीक है. कैसा है लेट्स से h इक्वल्स टू बोलो 1. ठीक है. पुढे while
H is equal to काय द्यायचं greater than ग्रेटर दॅन प्लेस देऊया आपण देऊयात परत टेनच देऊ चलो ठीक आहे म्हणजे समजेल नीट त्या कम्पॅरिझन करते ठीक आहे प्रिंट मला सांगा मी जर इथे इन्क्रीमेंट स्टेप दिली तर बरोबर ना अशीच देतो ना आपण किती वन्य व्हायचे ना ठीक आहे आता तुम्ही लाईक जस्ट विज्युअलाइज करून सांगा कसं काय होईल इफ काय एच इक्वल टू काय कंटिन्यू वापरायचा ना आपल्याला अच्छा आपण 3 केला काय होईल प्रिंट एच काय होईल इथे तिथे दिली तर चालते का इन्क्रीमेंट स्टेप नाही सर तिथे त्या लूप मध्ये जातच नाही ठीक आहे करून बघायचं अशा गोष्टी एक्स्ट्रा ठीक आहे लिहा कुठेतरी आणि काय समजलं तुम्हाला ते पण लिहा व्हायला संपून जाईल व्हाईल काय एवढं मोठं नाही फक्त काल एक फॉर्म मध्ये एक गोष्ट राहिली होती ऍस्ट्रिक्स म्हणून खूप विचारतात स्टार पॅटर्न आय फॉगॉट ती नाही घेतली सोपं आहे फॉर आय इन रेंज स्टार इंटू 1 1 म्हणजे स्टार इंटू 1 1 स्टार इंटू 2 2 स्टार इंटू 3 3 सो असं पॅटर्न आहे त्यामध्ये एक कंडिशन डिक्रिमेंट उलटा मध्ये करायचं म्हणजे वरती मोठं खाली 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 असे ये लिखो यार ये थोड़ा इम्पोर्टेंट है इसलिए मैंने थोड़ा लिखा और क्या बताने लायक है यार इसमें सर याच्यामध्ये कंटिन्यू वर्ड का नाही लिहिलं अरे कंटिन्यूस लिहिलं नाही ठीक है अपन एल्स कंटिन्यू तुम्ही करून बघा कंटिन्यू यूज ही नहीं किया हमने करके देखो कंटिन्यू एक सेकेंड हमने ये यहीं पे स्टॉप हो गया प्रिंट एच 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 1 से जाना चाहिए लेकिन 1 2 3 आना चाहिए एक कंटिन्यू इज स्किप करता है वो तो आएगा ही नहीं कंटिन्यू काय करतं काल लिहिलं होतं मी स्किप करतोय अब एक एल्स रह गया बस और कल का एस्ट्रिक्स एस्ट्रिक माहिती आहे का तुम्हाला एस्ट्रिक माहिती आहे का तुम्हाला तो हेच वापरून करता विचारतात इंटरव्ह्यू मध्ये फॉर लूप यूज करून पण होतो फॉर लूप यूज करून तुला इझी हे झंझटच नाही एवढी ते तुम्हाला हे नाही विचारत ड्रॉ एस्ट्रिक इन इंक्रीमेंट ऑर्डर ठीक है मतलब उधर दिया नहीं रहता कि व्हाइल लूप करके करो तो इसमें मतलब आई इवन आई प्रेफर इवन आई गेट इट डिफिकल्ट टू वर्क विद व्हाइल लूप ठीक है बट जितना फॉर लूप में एस्ट्रिक्स तो मैंने जब मुझे पूछा था मैंने फॉर लूप करके किया था गेट इट करेक्ट इसलिए मैं मुझे पूछा था इसलिए मैं बताना भूल गया समझ लगा ऑनलाइन ठीक है अब एक एल्स की कंडीशन है हाँ ये देखो ये इतना समझ लो यार आप लोग ये लाइन अगर आप लिख सको तो लिख लो कहीं पे वीडियो में है ही बट नोट्स में रहना चाहिए मैंने आपको बोला था इसको काउंटर कहता है दीज आर नथिंग बट द टेक्निकल टर्म्स यूज्ड ठीक है नेक्स्ट इज एक सेकंड
सॉरी. दिसतंय आता सगळ्यांना? लिहिलं का? फोटो काढला की लिहिलं? फोटो काढायचं तर मी लिहायला नाही सांगणार, व्हिडिओ मध्ये येईलच, बट आय एम टेलिंग बिकॉज या गोष्टी विचारतात म्हणून लिहिलेला बरं आहे सगळ्यांनी. ठीक है, सो आगे हम देखेंगे आई इक्वल्स, लिखो लिखो आप तब तक के, मैं कोड लिख के रखता हूँ. वाई आई लेस देन इक्वल्स टू, मैंने लिख दिया प्रिंट वन प्लस इक्वल्स टू वन else लिहिलं का? मला एक सांगा पहिले, ते हे कंडिशन वर्क होईल का? जर एल्स इफ एल्स नीट केलं असेल तर समजेल वर्क होईल का. काय आकाश? नाही हेच होगी क्या? हो सर. येस होईल. हो. करेक्ट. 3 पर्यंत प्रिंट होऊन जेव्हा 4 येणार तेव्हा तो इल्स लूप टर्मिनेटेड कर. किती लोक कन्फ्युज झाले सर, इथे इफ ने वापरलंय तर एल्स कसे येईल? चालेल, तेव्हा सांगितलं इफ एल्स मध्ये. This everything is nothing but your control flow statements, कंडिशनल स्टेटमेंट, हे लूपिंग. ठीक आहे, आता हे समजल्यानंतर तुम्हाला तो ग्राफ समजेल, का चार्ट जसं तुम्हाला इफ एल्स ला समजला होता जे आपण कोड केलं होतं त्यानंतर. कळलं का काय झालं? नो नीड टू राइट दिस, बट ऐसा नोट में लिख के रखो कि एल्स भी होता है प्रिंट. ठीक है, आपको दिखाना है की मतलब काही ठिकाणी काय होऊन जातं, डायनामिक कोडिंग आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे, काही ठिकाणी कसं ठेवायचं आपण की लूप फिनिश्ड, तुमचा जेव्हा एंड झाला ना, सो यू कॅन कीप दिस थिंग्स दॅट युअर लूप इज फिनिश्ड. समजलं? सो दिस इज व्हाट इज लाइक एंड ऑफ इनफ. लेकिन जो मैंने आपको ये ना, ये फाइल यही दी थी ना मैंने आपको लूप. ठीक है, आपको ये ट्राई करना है. कितने लोगों ने ट्राई किए हुए? कितने बने? 2. कौन से? First प्रिंट and नंबर 10 second. यूजिंग फॉर लूप. ठीक है, राइट टू प्रोग्राम फाइंड सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 10. सम, करेक्ट. Yeah, write a program to print numbers from 1 to 5 using while loop. ठीक है, write a program to skip even numbers, stop at 15 and ignore 12. क्या लगेगा इसके लिए? Break and continue. आ रहा है मतलब दिमाग में कब क्या. चलो कोड नाही आया पण काय वापरणार आहे ते तर कळलं. लिहिता नाही आलं, आता लिहिण्यासाठी काय पेपर वरती लिहून बघायचं आपण. कसं, मला एक सांगा,
या गोष्टीला जर तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तुमच्या मनाप्रमाणे, तुम्ही कसं केलं असतं रे? बोलून बोलून आपण जसं बोलतो ना तसं लिहून बघायचं, नंतर मग त्याला पायथनच्या टर्म्स मध्ये लिहायचा प्रयत्न करायचा. पायथनच्या टर्म्स म्हणजे काय? सिंटॅक्स, व्हॉट एव्हर इट इज सिंटॅक्स, बस. मग तुम्हाला फॉर लूपचा, वाईल लूपचा, इफ एल्स स्टेटमेंटचा सिंटॅक्स माहिती पाहिजे, प्लस ब्रेक, कंटिन्यू, पास, एवढ्यांवरती हे सम झाले. इतना ही चाहिए बस. एवढं प्रॅक्टिस केलं, मोर देन इनफ, मोर देन इनफ टेलिंग यू. बस बाकी कुछ करते, जितना मैंने दिया है उतना आपने कर लिया. जिसने मतलब जो 8:30 के बैच बहुत पीछे है आपके, ठीक है, लेकिन इसमें एक दो ऐसे स्टूडेंट्स हैं जिनको मतलब पहले लेक्चर का भी सब याद है, बिकॉज फाइल्स में उतना उतने उन्होंने लिख के रखा है, ठीक है. तो आप भी थोड़ा करना वो चीज़, ठीक है. बाद में फिर मैंने, हाँ, ट्राई एस्ट्रिक्स इन इंक्रीमेंट. पहले तो एस्ट्रिक क्या होता है किसको नहीं पता, नहीं पता बोल रहा हूँ, बोलो. सगळ्यांना माहिती आहे? मागे, तुमच्या मागे माहिती आहे तुम्हाला एस्ट्रिक काय असतं? मग मी विचारलं ना, ठीक आहे. सेकंड, तिकडे लावून बघतो. ठीक आहे. ऍस्ट्रिक्स काय किती लोकांना माहिती आहे? ठीक आहे. स्टार पॅटर्न, व्हेरी लाईक फेमस इंटरव्ह्यू क्वेश्चन. हा, नाही, हा, ठीक आहे, ठीक आहे, झालं झालं. जर कोणी जावा केलं असेल ना त्यांना माहिती असेल ऍस्ट्रिक्स, ठीक आहे. इट्स वन ऑफ द व्हेरी फेमस इंटरव्ह्यू क्वेश्चन, ठीक आहे. बट जावा मध्ये त्याला खूप मोठा कोड लागतो, इथे नाही आहे, ठीक आहे. थोडं येतं मला, जास्त नाही. जावा थोडं एकदम बेसिक फंडामेंटल्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये बरंच मोठा कोड लागतो. मी तर डीएसए C++ मध्ये गेलं ऍक्च्युली मी, बट C++ इज ऑल्सो लाईक काइंड ऑफ सिमिलर टू जावा. त्याच्यामध्ये पण इंट वगैरे आधी सगळं आपल्याला सांगावं लागतं, त्याला डिक्लेअर करावं लागतं, ठीक आहे. सो ऍस्ट्रिक्स काय असतात, तुम्ही, हा, एक सेकंड, एक सेकंड, कोड आ गया, ये देखो ये वाला, ठीक है. ठीक है, ऐसा रहते हैं. दिसतंय का सगळ्यांना? दिसतंय ना? हा, ठीक आहे. आपल्याला हे असे बनवायचं असतं, ठीक आहे. तर कसं करतात, ठीक आहे. फॉर आय, लेट्स से आय इक्वल्स टू, आपण दिलं काय, कसं करणार, इवन 982 स्टार देणार की आय, फॉर आय इन रेंज 0 to 11 प्रिंट आय इंटू स्टार पाहिजे ना आपलं, स्टार म्हणजे हाच इंटू साईन, असं येईल का रे? येस सर. बोलो, बरोबर आहे का? थांबा एक मिनिट, दिसतंय का आता? नहीं, तो आ गया. समझ लो, समझ लो क्या हुआ. रेंज फंक्शन क्या करता है, ठीक है. अगर 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 चलो ये छोड़ दो, मैं इसी को यहाँ पे लिखता हूँ.
फॉर कन्सेप्ट समजलो. फॉर आय इन रेंज 0 to 11, हाँ प्रिंट, ओ सॉरी, प्रिंट आई. क्या दिया इसने? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 व्हाट्सएवर इट इज. ठीक है, उतना दिया. कितने नंबर्स है रे यहाँ पे? और थोड़ा डिटेल में कितने हैं? 11, टोटल 11. यहाँ पे हमने 11 दिए हैं ना, लेकिन यहाँ पे कितने हैं? क्यों? n-1. जीरो नहीं थे. नहीं 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 नहीं, ये नहीं कह रहा हूँ मैं. यहाँ पे टोटल कितने हैं? यहाँ तक के तो 10 है. टोटल कितने हैं? 11 है ना. तिथं यहाँ zero पे print केलं ना मला. तो इधर 0, इधर भी है ना 0. हाँ, मग इथेच 10 का बरं आहे? Multiplication operator. ठीक आहे. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 विल बी Zero. 0. ऍस्ट्रिक मध्ये सगळे एवढे क्वेश्चन बनतात ऍस्ट्रिक वरती. समजलं का? म्हणून मी दिलं. हा, आता नीट समजून घ्या. काय केलं? हा सिंपल प्रोग्राम आहे एकदम लूप्सचा. फॉर आय इन रेंज 0 to 1, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 0 विसरून जा. चला मी एक काम करतो, तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला म्हणून इथे 1 देतो. चलो ठीक आहे. 1 2. आपण प्रिंट मध्ये फक्त काय केलं? आय वरती ऑपरेशन केलं. तुम्ही करायचं ना, a equals to 10, b equals to 5, प्रिंट a प्लस b. सी वापरायचेच नाही. प्रिंट मध्येच आपण ऑपरेशन केले. काय केलं? फक्त आय ला मल्टिप्लाय केलं. कशाने? Star. स्टारने. आता मी स्टारला का बर याच्यामध्ये लिहिलं? ऍज अ स्ट्रिंग. ठीक आहे. आता 1 इंटू स्टार, स्टार, 2 इंटू स्टार, 2 स्टार, 3 इंटू स्टार, 4 इंटू स्टार. समझ लगा? 4 times star. अभी होमवर्क है, इसी को डिक्रीमेंट में करना है. होमवर्क कोई कोई गूगल पे नहीं देखेगा. ट्राय करो. कुछ नाही, फक्त डोकं लावायचं एक थोडं. रेंज चेंज करायची. Negative index, sir. काय करायची? 11 हम्म? 11 11 टू थांबा, परत सांगा काय इथं. झिरोच्या ऐवजी 11 द्यायचं म्हणते त्यांनी. 11 च्या ऐवजी -1. 11 मायनस का झिरो दिला तरी चालतो. -1. अरे मग रेंजचा सिंटॅक्सच चुकतो ना. 0 0 11,0 11,0 तरी बरोबर आहे का? रेंजचं मी तुम्हाला कालच सांगितलं. काय तुम्ही रेंज काय येतं? स्टार्ट, स्टॉप, स्किप. आणि 11 पासून स्टॉप झालं आणि तू 11 पासून स्टार्ट हो आणि 0 ला स्टॉप कर. सेन्स बनतोय का याचा? होमवर्क आहे हाच. ठीक आहे. अजून याच्यामध्ये एक ऍडव्हान्स लाईक त्यासाठी थोडं डेटा स्ट्रक्चर झालं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही ऐकलं असेल ते कोणता ट्रायंगल? पास्कल्स ट्रायंगल का पिरामिड ट्रायंगल होतो? पिरामिड होतं, पास्कल्स पिरामिड है ना. 1, मग 1+1 2, मग अजून एक 3. त्याच्याने तुमचे एक एक क्वाड्रेटिक इक्वेशनचे तुमचे फॉर्म्युलाज बनवायचे है ना. a प्लस बी द होल स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, a प्लस बी द होल क्यूब, a क्यूब प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca प्लस c क्यूब. आठवतं का रे फॉर्म्युलेस कोणाला? क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये पॉलिनॉमियल इक्वेशन्स असे ब्लँक बसलेत सगळे. ऍडव्हान्स ते एवढं नका करू. हे ऍस्ट्रिक्स फक्त डिक्रिमेंट मध्ये करून बघा. थोडी 2-3 गोष्टी लागतात. ठीक आहे. वाईल लूप पण यूज करू शकता. ठीक आहे. सिंटॅक्स सेम आहे. समजलं? व्हिडिओज बघताय का तुम्ही? नक्की. नाही तर उद्यापासून 8:30च्या लेक्चरला बघा, ती बरीच मागे. ठीक आहे. आणि याच्यामध्येच पुढे लूप्स आहे तुमचे. ऍक्च्युली कोड पण दिलाय मी करून.
So इसके देख के जरा सॉल्व करने की कोशिश करो. हे तुम्हाला करायचे खूप इझी आहे. तुम्हाला उलट मी वरती एवढे डिफिकल्ट दिले म्हणजे डिफिकल्ट समजले की हे इझी वाटतील एकदम करायला. ठीक है. सो यहाँ तक हमारा जो है इजी जो पाइथन है, जो आपको ऐसा लगेगा कि बहुत ही इजी था, इजी है पाइथन, आगे भी इजी करके पढ़ाऊंगा, कोई प्रॉब्लेम नहीं. ठीक आहे. जेवढं आत्तापर्यंत झालं ते सगळे फंडामेंटल्स होते पायथनचे. ठीक आहे. आता हे सगळं आपल्याला कुठे ना कुठे यूज करणं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण शिकणार डेटा स्ट्रक्चर्स, लूप्स, स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट अँड डिक्शनरी. त्यानंतर आपण फंक्शन्स बघणार. ठीक आहे. मग फंक्शन झाल्यानंतर आपण जाणार मॉड्यूल्स कडे, लायब्ररीज कडे. त्यामध्ये मग नंपाय, पांडाज, मग डेटा व्हिज्युअलायझेशन कडे, मग वेब स्क्रॅपिंग, मग तुम्हाला प्रोजेक्ट एक्सप्लेनेशन. समजलं का रोड मॅप? तुम्ही आत्ताच असे बसले. ठीक आहे. इट्स वी आर मिडवे, not midway, we are half done, not like almost 40% done. So कल 10% हो, कल अपना नेक्स्ट वीक, दिस वीक एंड नेक्स्ट मिड वीक तक के आपका 10% बचा, 50% आपका हो जाएगा. उसके बाद फिर आगे का 50% करेंगे. ठीक है. तब नोटबुक्स रखना, किसको अगर लैपटॉप रखना है वो रखना, कोई प्रॉब्लम नहीं. ठीक है. इवन आई विल शेयर यू माई ओन नोट्स, जो कि मैं प्रेफर करता हूँ पढ़ाते वक्त. इवन आई विल शेयर यू दोज. ठीक है. तो गलती से मैंने वो एक किसी को भेज दी थी. और नंबर मतलब इसके आगे आपको जो जितना जो मॉडरेट लेवल का पाइथन है, ठीक है, उसके लिए आपको नहीं, बाद में जब हम लाइब्रेरीज कहेंगे उसके लिए हर एक के लिए आपको पूरे लाइब्रेरी का एक फाइल है, पूरी लाइब्रेरी एक्सप्लेन की है उसमें. अगर नहीं भी समझी आपको तो फाइल है अच्छे से एकदम फर्स्ट क्लास. हर एक फाइल में मैं पढ़ाऊंगा, तो आपके पास 2 रिसोर्सेज है. और हर एक फाइल होने के बाद, हर एक नंपाई होने के बाद उसके ऊपर तुरंत प्रोजेक्ट करेंगे. तो जस्ट इमेजिन आपके पास कितने प्रोजेक्ट्स हो गए. वेब स्क्रैपिंग के लिए नहीं है कौन सा है, लेकिन 4 तो हो गए. मैंने कल किसी को क्वेश्चन पूछा था, डिफरेंस बिटवीन सीबॉन एंड मैटप्लॉटलिब. वो बैच को पूछा था, तो देख लेना. हाँ, अभी क्वेश्चन मेन, चलो. डिफरेंस बिट क्यों, हम कब फॉर लूप यूज करोगे और कब आप वाइल लूप यूज करोगे. बोला गायत्री मैडम. कधी आता शिकलो आपण वाईल, कालच शिकलो आपण फॉर. कधी काय यूज करायचा. When you want to repeat block of code in a fixed number or iterate over a sequence, this time is for loop. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. वाईल लूपला the loop executes unless till the condition is true. Once the condition becomes false, the loop terminates. अरे तेच तर झालं ना इकडे. एक मिनिट, कुठे गेले, इथे बघा. तेच तर झालं ना. इक्वल टू 5 पर्यंत तो प्रिंट होईल, 5 च्या पुढे पण जाईल तो, पण ती कंडिशन काय होते आपली, फॉल्स होते. तर होईल का मग. फॉर लूप कशाला वापरतो, काय आन्सर केलं तिने, जेव्हा आपण सिक्वेन्स वरती काम करतो. वी हॅव दिस एंड, आपल्याला माहिती आहे कुठे कितपर्यंत काम करायचं. दिस इज द डिफरन्स. फॉर लूप मध्ये पण आहे स्टेटमेंट, जो पण आपण इफ मध्ये टाकतोय ते ट्रू झालं की मगच तो पुढचं ते प्रिंट होईल. बट व्हेरी पर्टिक्युलर द टेक्निकल आन्सर फॉर इट इज व्हेन वी आर ऍक्सेसिंग एनी सिक्वेन्स, एनी डेटा स्ट्रक्चर. At that point in time we use for loop. But whenever we don't have any kind of
मतलब कुछ हमें कंडीशन है हमारे पास, तब हम वाइल लूप यूज करें, है ना? यही पूछते हैं इसमें फॉर और वाइल, और ये एस्ट्रिक वाला, ठीक है। और इंक्रीमेंट वगैरह इन्फिनिटी में कब जाता है, और ब्रेक कंटिन्यू पास, और नेस्टेड वाला जो मैंने कल आपको मैपिंग पढ़ाई थी, वो अगर समझ गई तो हो गया बस। इनर और आउटर लूप का कंसेप्ट ही समझ गया आपको, समझ गया ना? किसी ने वीडियो देखी क्या? वो नाही बघितली का? कालची व्हिडिओ अपलोड झाली आहे ना? झाली ना? सो उद्यापासून नो फाइल्स, यू हैव टू मेक योर ओन फाइल, ठीक है। ओनली टिल डेटा स्ट्रक्चर, ऐसा नहीं कि फाइल है लेकिन अभी ये नहीं, इतना नहीं होगा, अभी आपको खुद के बनाने हैं, क्योंकि बहुत से फंक्शंस हैं, बहुत सारे। अब मैं आपको कुछ पाइथन के डॉक्यूमेंटेशंस भी दूंगा जहां से आप पूरी लिस्ट निकाल सकते हो फंक्शंस की, ठीक है। और भी है, W3 स्कूल्स भी है, Geek4Seek भी है, जहाँ से आपको पूरे मेथड्स फंक्शंस जो है वो मिल जाएंगे। मैं कुछ आपको सिंटैक्स बता दूंगा, कुछ 2-3 ले लूंगा, बाकी आपको बनाने हैं फाइल में, और कमेंट में उसका यूज लिखना है आगे, बस हो गया है, ठीक है। समझलं सर्वांना? स्टार्ट राइटिंग योर अटेंडेंस ऑनलाइन, जस्ट वेट. Okay, yes, online can leave.